लहान शस्त्रक्रिया करायची झाली तरी उपचारासाठी खर्च करणं सर्वांना शक्य होत नाही। अशातच लहान मुलांची जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास प्रचंड खर्च येतो। मात्र अशा सर्व शस्त्रक्रिया रविवारी ठाणे सिव्हिल रुग्णालयात मोफत करण्यात आल्या आहेत। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींच्या हर्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेली बोट, फायमोसिस, मान, पोटाची गाठ अशा तब्बल 100 शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या आहेत। 1.5 वर्षापूर्वी वागळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपात सिव्हिल रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले। मात्र असं असतानाही रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे। रुग्णालयात दर दिवशी सुमारे 600 ते 700 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात। काही वेळा या रुग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या जातात। मात्र रविवारी लहान मुलांवर विविध शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला। ठाणे, पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून सोप्या आणि अवघड अशा दोन्ही प्रकारच्या 100 शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे। शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे 2 दिवस अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले होते। त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची संपूर्ण सोय रुग्णालयाने केली आहे। केईएम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली मुला-मुलींच्या हर्निया, चरबीची गाठ, डोळ्यांचा तिरळेपणा, फाटलेले ओठ, हायड्रोसिल, फायमोसिस, चिकटलेली बोटं, रक्ताची गाठ, मूळव्याध अशा विविध शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत। यासाठी सायन रुग्णालयाचं मोठे सहकार्य लाभलं आहे। डॉक्टर संजय ओक सर जे पेडियाट्रिक सर्जन आहेत, केएम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डीन होते, त्याच्यानंतर DY पाटीलचे व्हाईस चान्सलर आणि मुंबई मेडिकलचे डायरेक्टर होते। तर सर पेडियाट्रिक सर्जन आहेत। आमच्याकडे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मी RBSK जे राबवत असतो, शाळामध्ये विद्यार्थीचा चेक करतो, त्यांना काही आजार असेल तर ते ऑपरेशन्स करणं वगैरे ते आमचा तो पार्ट असतो। यासाठी सरांशी असोसिएशनमध्ये आम्ही शहापूरला हे कॅम्प नेहमी करत राहतो। सर अख्ख्या महाराष्ट्रात फिरतात RBSCच्या लहान मुलांचे ऑपरेशन्स करण्यासाठी, दुर्गम भागात जाऊन ऑपरेट करतात। तर आज आपण इकडे जवळपास 100 मुलांचं ऑपरेशन करायचं ठरवलेलं आहे। त्याप्रमाणे मुलं ॲडमिट केलेले आहेत, त्याची सगळं टेस्ट झाली आहे, आज ऑपरेशन चालू झाले आहे। आत्तापर्यंत जवळपास 35 ते 40 मुलांचं ऑपरेशन झालेलं आहे। आणि ओक सरांमुळे ओक सर आणि सायन्सची जी पेडियाट्रिक सर्जरी डिपार्टमेंटची टीम आहे ती पूर्ण टीम आलेली आहे। त्या दिवसभरात ते जवळपास 100च्या घरात सर्जरी करतील। आणि लहान मुलं जे ठाणे जिल्ह्यातले आहेत, जे आदिवासी दुर्गम भागात आले, कसारा, कर्जत वगैरे पासून तर पालघर जिल्ह्यापर्यंतचे काही मुलं आहेत, त्याच्यामध्ये गडवाडा वगैरे याच्यातले सगळ्या मुलांना आम्ही ॲडमिट काल केलं होतं। त्याची राहायची व्यवस्था इकडे केली, त्यांना पिकअप केलं, त्यांना ड्रॉपही करणार आहे आणि एक तसे सुज्ञ असा उपक्रम आज राबवतो आहे आम्ही। आणि याच्यामध्ये जे काही बॅकलॉग किंवा काही जे मुलांचे ऑपरेशन करून घेणं कठीण होतं, ज्यांना खर्च एवढी करू शकत नाही, ज्यांना जास्त नॉलेज नाही, त्यांना आम्ही या दृष्टीने सगळं काउन्सिलिंग करून त्यांना सगळ्या तऱ्हेची मदत करून फ्री ऑफ कास्टचा ऑपरेशनचा कॅम्प आहे। आणि ते केवळ संजय ओक सरांमुळे, डॉक्टर संजय ओक सरांमुळे होत आहे। आणि खरोखर आम्ही त्यांना धन्यवाद देतो की सरांनी संडेच्या दिवशी येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे सर्जरी करायचं मान्य केलं आणि ते आज सर्जरी करत आहेत। आणि याच्यानंतरही रेग्युलरली संडेला आपण काही वार ठरवून संजय ओक सरांचं पेडियाट्रिक सर्जरीचं कॅम्प आपण इथे ठेवणार आहे। आणि आपल्या जिल्ह्यातही सध्या शहापूरला होते, आपण दुसऱ्या ठिकाणी पण चालू करायचं, जेणेकरून एकही बालक जिल्ह्यातला कुठल्या तरी कंजेनिटल डिफॉर्मिटीने किंवा कंजेनिटल आजाराने किंवा एखादा हर्निया असेल, हायड्रोसिल असेल, डोळ्याचा तिरळेपणा असेल, टंग टाय असेल, या किंवा चरबीच्या गाठी असतील किंवा असे वेगवेगळे प्रकारचे जे मुलांना आजार असतात त्या ऑपरेशन्स आपण इथे करणार आहोत। त्याच्यामुळे अतिशय गोरगरीब लोकांना, आदिवासी आणि खेडेगावातल्या लोकांना आणि शहरी लोक पण आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे।